4 रन 4 रन 4 नो बॉल आहे त्याचा फ्रीड आहे 4 रन धावफलकावरती लागलेले आहेत इथे हा चेंडू बॅकफूट लावून पंच केलेला आहे पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली येतील अडवतील उचलतील फेकतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती आलेले आहे पंच बॉल किती झालेत 4 बॉल 3 बॉल बरोबर ह्या अगोदरचा नो होता 3 बॉलचा केस संपलाय 5 धावा धावफलकावरती इथे फटका फसलेला आहे यष्टीरक्षक मुन्ना चेंडू खाली आलेत आणि इथे मैदानामध्ये कॉल फसलाय इथे गचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते झेल देखील सुटलेले आहे आणि तिथे एक सिंगल देखील आले आणि एका सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या धावफलकावरती आले ती 6 या आकड्यावरती 4 बॉलचा केस संपलाय 6 धावेंवरती धावफलक षटकामधले काही चेंडू इथे शिल्लक आपल्याला पाहायला भेटते 6 या आकड्यावरती धावफलक मैदानामध्ये पहिलं षटक प्रगती होता रस्त्याला दरम्यानचा पुढचा बॉल इथे बॅकफूट लावून पंच केलेला आहे नो मॅन्स लँड मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक नाही 2 खेळाडू शेवटचा अंतिम एक बॉल इथे शेवटचा बॉल हा देखील चांगला फटका पाहायला भेटू डायरेक्ट हिट जर झाला असता तर खेळाडू देखील बाद झाला असता षटकाची समाप्ती होत्या षटक क्रमांक पहिलं संपलंय 9 या आकड्यावरती धावफलक आता शेवटच्या 12 बॉलचा खेळ पहिल्या इनिंगचा या ठिकाणी खेळ चालू असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला आता शेवटच्या 12 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे चला टीम मीटिंग करू नका नवीन गोलंदाज लगेच आणा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकाचा खेळ संपला तर टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 आकड्यावरती दुसरं षटक प्रगती होतावर असताना नवीन गोलंदाज या ठिकाणी आकाश आलेले आहेत आकाशांचा या षटकामधला पहिला बॉल इथे वेगीट करण्याचा प्रयत्न आलेला हा डॉट बॉल दुसरा षटक प्रगती होता असताना आलेला पहिला डॉट बॉल धावफलक स्थिर आपल्याला पाहायला भेटेल 9 आकड्यावरती स्थिर आहे षटक क्रमांक मैदानामध्ये चालू आहे ते दुसऱ्या षटकामधला दरम्यानचा अजून एक चेंडू डाव्या वेटेने खेळून काढलेला आहे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक थोडेसे विजय फंबल झालेत परंतु तिथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत 11 या आकड्यावरती धावफलक आता येऊन बसलाय खरं तर आज चॅम्पियन ट्रॉफीची फायनलची मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड विरुद्ध भारत हा सामना चालू आहे आणि प्रत्येकजण ती मॅचचा आनंद घेतोय ते सुरेख अटल हा चेंडू देखील फटका फसलाय क्षेत्ररक्षक दूरवरती अडवण्याचा प्रयत्न करतील एक धाव कंप्लीट केलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही या 2 धावसंख्या आलेल्या आहेत या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या आता धावफलकावरती अगदी 13 या आकड्यावरती येऊन बसले 13 रन्स झालेले आहेत 4 बॉलचा खेळ संपलाय 4 चेंडू हातवलेले आहेत गोलंदाज संदीप यांनी आणि 4 धावा देखील खर्च केलेत इथे चांगला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत सुरुवातीला टायमिंग फटक्याचं फसलं आणि त्यानंतर मात्र झेल त्या ठिकाणी विजयने घेतलेले आहे 5व्या बॉलवरती सफलता संदीप यांना प्राप्त झाली करतो गोलंदाज संदीप यांचं कौतुक करावं लागेल अनुभवी खेळाडू आहेत आणि आपला अनुभव त्यांनी आता पणाला लावलेला आहे चला शेवटचे काही चेंडू या ठिकाणी बाकी आहेत आता शेवटचा 7 बॉलचा खेळ या नवीन बॉलर या पटकन बॅट्समन विनंती आपण क्विक यायचंय आपल्याला आजच फायनल खेळवायचे अजून 4 मॅचेस आपल्या बाकी आहेत हा चेंडू सोडून दिला इथे अतिरिक्त स्वरूपाची एक सिंगल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 14 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे
अंतिम बॉल दुसरा षटक संदीप यांचं प्रगतीपथावर असताना हा चेंडू सोडून दिला. अजून एक व्हाईट बॉल, अजून एक सिंगल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 15 या आकडे. इथे फटका सुरेख परंतु डिक्लेअर झोन मध्ये गेलाय आणि इथे एकच धाव भेटते. या एका धावेनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ संपला. तर शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. करता उत्कर्ष 11 टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. याचा अर्थ त्यांना जास्तीत जास्त धावा त्या ठिकाणी करायच्यात परंतु तो प्रयत्न चालू असताना इथे तुम्ही पहा अगदी फक्त 12 बॉलचा खेळ संपला. 15 धावा धावफलकावरती लागले. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी. शेवटचे 6 बॉल. पहिलाच बॉल इथे सोडून दिला आणि पहिला बॉल इथे पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. अंतिम 6 बॉल या ठिकाणी महत्वाचे 6 बॉल चालू असताना ह्या षटकाचा पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त स्वरूपाची धाव देणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. काय कॅच अजून एक ड्रॉप केले. गचा क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. अजून एक बॉल या ठिकाणी सोडलाय आणि अजून एक सिंगल त्या ठिकाणी घेतली आहे. अठरा धावेंवरती धावफलक. षटकातला दरम्यानचा पुढचा बॉल चांगला फटका आहे. इथे या फटक्याची गरज होती. तो फटका आलाय फलंदाजच्या बॅट मधून. फलंदाज विजयच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या 24 आकड्यावरती येऊन पोहोचल्या. काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हा चेंडू या ठिकाणी सोडून दिलेला आहे. वाईट स्वरूपाचा बॉल, अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आणि इथून पाहता अगदी या अतिरिक्त स्वरूपाच्या धावेनंतर महागडं षटक ठरतंय. 25 धावेंवरती धावफलक आलेला आहे. चेंडू आतापर्यंत मैदानामध्ये झालेत फक्त 2. गचा गोलंदाज. अजून एक मोठा फटका. अजून एक विजयच्या बॅट मधून हवाई सफर, हवाई फायर. चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 षटकार. 31 धावेंवरती धावफलक आले. खराब गोलंदाजी समीर यांची. अगदी सलग 2 षटकार या ठिकाणी ठोकलेले आहेत. ज्यांच्याद्वारे पाण्याचं सौजन्य या ठिकाणी आहे माऊली एंटरप्राइजेसचे प्रकाशजी सायकर. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू सुरेख आहे. सलग 2 षटकार आल्यानंतर हा चेंडू सुरेख हाताळलेला आहे. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव निघणार नाही. चेंडू झालेत मैदानामध्ये 4 बॉल. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी. हा चेंडू सोडला. हा उजव्या यष्टीच्या बाहेरचा. इथे अतिरिक्त स्वरूपाची एक धाव भेटते. 1 रन इथे व्हाईट बॉल स्वरूपाची आले. 32 धावेंवरती धावफलक. षटकांमधला दरम्यानचा पुढचा बॉल. इथे कॅचची संभावना. फिल्डर आले आणि कॅच सुटले.
शेवटचा बॉल या षटकामधला. शेवटच्या बॉलवरती चांगला फटका, गॅप मध्ये फटका आहे. इथे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नव्हता आणि ते पाहिले आणि त्यानंतर मात्र चौकार आला. या चौकारानंतर टीमची धावसंख्या 4 रन नंतर 37 या आकड्यावरती धावफलक. 38 धावा आता बनवायच्या आहेत. अंपायर स्कोर बघताय का इंडिया न्यूझीलंडचा? विकेट गेला दुसरा. चला MD11 आणि GK11 टॉससाठी या. MD आणि GK11 टॉससाठी या. पहिला बॉल खूप चांगला हाताळलेला आहे.
बॉलरचं नाव काय आहे? आकाश चिकणे बॉलिंग एंड वरती आहेत. पहिला बॉल त्यांनी सुरेख हाताळलाय. 37 धाव्यांची गरज. स्ट्राइक वरती विशाल आणि नॉन स्ट्राइक वरती जय आपल्याला पाहायला भेटतोय या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. इथे चांगला फटका गेलाय. खरं तर ही झेल घेणं गरजेचं होतं, परंतु ते नक्की फिल्डरच्या मनामध्ये काय होतं, कारण ही झेल झाली असती. इथे चौकार गेलाय. 5 चेंडू अडवण्याच्या नादामध्ये सीमारेषा क्रॉस केले आणि तिथे प्रेक्षकांचं कौतुक करावं लागेल. इथे हा आलेला चौकार, या चौकार नंतर टीमची धावसंख्या धाफलकावरती 5 या आकड्यावरती आले. हा चेंडू या ठिकाणी सुरेख हाताळलेला आहे. हा डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय. मैदानामध्ये अगदी 15 बॉल मध्ये बऱ्याचशा धावसंख्येची गरज आणि पाठलाग करत असताना तुम्ही पाहताय नील आता मैदानामध्ये येत आहेत. बाद स्वप्नील झालाय का? स्वप्नील आउट झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये समीर या ठिकाणी बॅट्समनची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत. 14 बॉल मध्ये 37 धावसंख्या हे समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय. सन्मान्य जगदीशजी आणि बालन सिंग यांच्या या ठिकाणी आपण शुभ त्यांना चेंडू मैदानामध्ये द्या. 13 बॉलचा खेळ संपलेला आहे. 13 बॉल मध्ये आता 32. सर पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धाफलकावरती 12 बॉल मध्ये आता 31 धावांची गरज. स्ट्राइक वरती समीर या ठिकाणी आलेले आहेत. नॉन स्ट्राइक वरती तुम्ही पाहताय अगदी जय आहेत. शेवटचे 12 बॉल बाकी आणि अंतिम 12 बॉल मध्ये आता 31 धावसंख्या 37चा पाठलाग करत असताना आता ह्या 12 बॉल मध्ये 31 धावा ज्या पाहिजेत त्या पूर्ण होतील का? गोलंदाजी एंडवरती षटक क्रमांक सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं हाताळण्यासाठी विजय आलेले आहेत. विजयांचा पहिलाच बॉल काय चेंडू टाकलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे हाताळलेलं आहे. ते कुठल्याही प्रकारची धाव निघणार नाही. विजयच्या पहिल्या बॉल वरती सुरेख चेंडू डॉट बॉल येते. निर्धाव चेंडू येतोय. 11 बॉल आणि 31 धावा हे समीकरण 37चा पाठलाग करत असताना खरं तर भारतीय संघाकडून दुसरा विकेट कुलदीप यादव यांनी निश्चितच क्लीन बोल्ड घेतलाय. म्हणजे हा विकेट खूप महत्त्वाचा होता आणि तो विकेट या ठिकाणी रचिन रवींद्र यांचा आलेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे खरं तर रचिन रवींद्र याचे वडील जे होते ते राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांचे फॅन होते. त्यामुळे रचिन हे नाव त्यांनी निश्चितच ठेवलेलं आहे आणि तो खेळाडू आज भारतातलाच भारतीय वंशजाचा खेळाडू निश्चितच भारतासाठी डोकेदुखी होता. आज फायनलच्या मध्ये प्रत्येक जण पिलाने आजी आजोबांनाच असेल. पुढचा बॉल इथे हा चेंडू सुरेख हाताळलेला आहे. आलेला हा डॉट बॉल इथे वाईड बॉल तुम्ही पाहताय आणि इथे 8 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. 29 धाव्यांची अजूनही गरज. चला यानंतर MD11 विरुद्ध GK11 हा टॉस होणार आहे. GK11 टीम आणि MD11 टीम आपण टॉस उडवण्यासाठी टॉस कबोतच्या मंचावरती या. विशाल साळेकर आणि विकास नवगर यांना विनंती आपण टॉस साठी या.
इथे हा चेंडू सुरेख हाताळलेला आहे. धावचीची संधी होती परंतु पंचांनी घोषित केलेली व्हाईट बॉलची धाव 9 या आकड्यावरती धावफलक आता येईल. या ठिकाणी विजयांच्या दरम्यानचा हा चेंडू विजयांना पुन्हा टाकावा लागेल. 3 चेंडू लगातार व्हाईट या ठिकाणी येत आहेत. आणि खरं तर आमचे जे अंपायर आहेत त्यांचं लक्ष मॅचकडेच होतं. अजून एक विकेट गेलाय, तिसरा विकेट गेलाय. म्हणजे प्रत्येक जे खेळाडू आहेत ना व्हाईट बॉल या ठिकाणी तुम्ही पाहताय सलग 4था व्हाईट. म्हणजे जसं विजय व्हाईट टाकतो तसं तिकडे न्यूझीलंडचा विकेट जातोय आणि ते सगळेच मत विजय तू व्हाईटच टाक म्हणजे न्यूझीलंडचे विकेट तरी जातील. जरी अंपायर या मॅच मध्ये अंपायरिंग करत असतील ना तरी त्यांचं लक्ष भारत आणि न्यूझीलंडच्या मॅचकडेच आहे. कारण ते त्यांचं जे चाललंय तेच माझं पण चाललंय. मी जरा कमी मागाची न्यूझीलंडचंच नाव घेणार तो. आणि खरं तर आता तिसरा विकेट देखील गेलेला आहे. म्हणजे ज्या प्रकारे 7 ओव्हर 60 रन होते ना प्रत्येक भारतीयाच्या हृदयाचे टोके वाढले होते. आता तिसऱ्या विकेटने ते टोके थोडेसे कमी झालेत. पुढचा बॉल एकच चेंडू झालेला आहे. त्यांनी एकच बॉल टाकला विजयने परंतु काय बॉल टाकला होता. एक सुरेख चेंडू टाकल्यानंतर त्याने 4 वाईट टाकलेत. परंतु विजय हा कधी कमबॅक करू शकतो. नावात विजय खेळात विजय प्राप्त करेन का. विजय मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आणि आता त्या विजयला या ठिकाणी विजय मिळवण्यासाठी मेहनत करावी खूप लागणार आहे. हा बॉल सुरेख आहे. हा उजव्या यष्टी लगतचा चेंडू होता. इथे पंचांचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुरेख निर्णय या ठिकाणी घेणार आहे की आपला भारत संघ या ठिकाणी जिंकणार आहे. आणि तो विकेट कुलदीप यादव यांनी घेऊन दिलाय. इथे हा चेंडू इथे तुम्ही पाहता अगदी एक धावफलकावरती लागलेत. केन विल्यमसन खरं तर भारतासाठी डोकेदुखी परंतु केन विल्यमसन यांचं मी कौतुक करतो कारण तो एकमेव असा खेळाडू आहे. न्यूझीलंड क्रिकेट इज द गेम ऑफ अ जेंटलमॅन. क्रिकेट हा स्वतःगृस्तांचा खेळ परंतु टीम कुठली माहिती आहे का जेंटलमॅन खेळाडूंची टीम तर ती टीम आहे न्यूझीलंड. कधी पहा मोठ्या मोठ्या मॅच मधून फायनल मधून ते हारलेत परंतु कधी चिडलेही नाहीत. हॅलो 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 चला जवळत मैदानामध्ये 15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी संपलाय. जयच्या बॅटमधून 8 धावसंख्या परंतु विजय यांची खूप चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. आता या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं अंतिम 2 चेंडू ह्या दुसऱ्या षटकामधले बाकी असताना 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. विजय यांचे काही चेंडूंचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये बाकी 2 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. अगदी 37 धावींचा फाटला करत असताना या षटकामधला विजय यांचा दरम्यानचा पुढचा बॉल तो अजून एक विकेट आणि इथे तुम्ही पाहताय 7 बॉल आणि 21 धावा 22 धावा हे समीकरण आता मैदानावरती असेल. आता पहा पहिलीच सिंगल घेताना खेळाडू इथे बाद झालेला आहे. 16 धावेंवरती गडी बाद झाला आहे. आता जय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जयची जागा भरून काढण्यासाठी कोण येईल ते महत्त्वपूर्ण आहे. न्यू बॅट्समन जयची जागा भरून काढण्यासाठी विकास तर नवीन फलंदाजाचं नाव काय द्या. निखिल जवळ मैदानामध्ये दरम्यानचा या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल इथे हा फटका फसलाय. त्यावरती एक धाव घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये आणि एक सिंगल. षटकाची समाप्ती होते. षटक क्रमांक संपले. दुसरं स्कोर झालेला आहे धावफलकावरती
17 आणि आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या जवळजवळ 20 धावसंख्या. शेवटचे 6 बॉल 20 धावांची गरज. चला MD11 टीम आपण टॉस साठी या. GK11 विरुद्ध MD11 यानंतरचा सामना. टॉस झालाय का? शेवटचे 6 बॉल. शेवटच्या 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत 20 धावसंख्या. पहिलाच षटक हाताळण्यासाठी इथे गोलंदाज आलेले आहेत. पहिलाच बॉल वैभव गोलप यांनी खूप चांगला हाताळला आहे. आता अंतिम 5 बॉल आणि 20 धावांची गरज. पंच आतमध्ये माईकचा आवाज येतो ना? आवाज येतो ना? इथे हा फटका फसला आणि इथे अजून एक विकेट. 4 बॉल 20. आवाज येतो बघा तुम्हाला? येतो ना? नाही येत का? आवाज नका करू, फक्त ते स्पीकर आणि स्पीकर पुढे करा दोन्ही पण. लेग अंपायरला आवाज येतो का? हा ते अंपायरकडे करा. स्पीकर अंपायरकडे करा सर. हॅलो हॅलो हॅलो. त्यांचा आवाज येतो आता? ओके चला थँक्यू. जत मैदानामध्ये टीमची धावसंख्या दाफुलकावरती 2 विकेट गेलेल्या आहेत. 4 बॉलमध्ये 20 बनवायचे. 4 बॉलमध्ये या ठिकाणी कंपल्सरी 3 षटकार किंवा 2 षटकार 2 चौकार या ठिकाणी लागणार आहेत. नवीन फलंदाज प्रथमेश आलेला आहेत, परंतु गोलप यांची खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये जवळ. शेवटचे बॉल आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये या ठिकाणी 20 धावांची गरज. षटकामधला 3रा बॉल. हा बॉल सुरेख. आता शेवटचे मैदानामध्ये 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 19 धावांची गरज. अंतिम 3 बॉल 19 धावांची मैदानामध्ये गरज आहे. मोबाईल लावला चार्जिंग बस मी सांगतो. कोण बोलतो? टू व्हीलर आहे ना ती. कुडाला तिचं आहे बघा. रिमोट सुद्धा आहे आपले तो डी धर्मेंद्र. हा चेंडू या ठिकाणी तुम्ही पाहता अगदी 1 धाव. आता शेवटचे 2 बॉल आणि 18 धावांची गरज. म्हणजे हा सामना देखील इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमने अर्थात उत्कर्ष 11 जिंकला. खरं तर उत्कर्ष 11 12 बॉलमध्ये 18 धावा बनवल्या होत्या, परंतु शेवटचे 6 बॉल जे मागणे ठरलेत, शेवटच्या 6 बॉलमध्ये जे धावा आलेत ना, विजयांचे जे षटकार होते ना, ते खरं तर खूप फायद्याचे ठरलेले आहेत. यानंतर MD11 विरुद्ध GK11 मॅच आहे. GK11 टॉस जिंकले, निर्णय घेतलेला आहे बॅटिंगचा. इथे हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, कॅच पकडले. आता शेवटचे 1 बॉल आणि बराचसा धावसंख्येची गरज. व्हाईट बॉल 16 अशा 2 धावा. 16 धावसंख्या करायच्या. 1 बॉल मध्ये 16 धावसंख्या. विजेता संघ या ठिकाणी तो आहे. हार्दिक अभिनंदन उत्कर्ष 11 टीम. चला MD11 GK11 टीम मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
जी के 11 टीम आपले बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. MD 11 टीम आपण क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवून घ्यायचं आहे.